राठोड साहेब नमस्कार. नमस्कार सर. थोडंसं जोरात बोला. हो सर. आपलं नाव सांगा पूर्ण. रवींद्र प्रदीप राठोड, राहणार मनोहर नगर, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. हो सर. हे तुरीचं क्षेत्र आहे आपलं. हो सर. तर ह्यासाठी तुम्हाला आम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट दिले होते सर. हो सर. ब्लूम नायट्रोकिंग, एफसी पावडर. ब्लूम नायट्रोकिंग आणि एफसी पावडर. हे जाधव सरांनी तुम्हाला प्रोडक्ट दिले. हो सर. प्रोडक्टची माहिती तुम्हाला कुठे मिळाली सर? जाधव सराकडून मिळाली सर. जाधव सराकडून. हो सर. तर त्याच्या पहिले तुम्ही कुठं युट्यूबवर व्हिडिओ वगैरे युट्यूबवर बघितलं सर. पाहिले होते? हो सर. तुम्हाला ते चांगलं वाटल्यामुळे तुम्ही प्रोडक्ट बोलून घेतले. व्यवस्थित वाटलं सर. आम्ही जाधव सरांनी फोन केलं म्हणे हा प्रोडक्ट आहे म्हणे ब्लूम नायट्रोकिंग एफसी पावडर, तुम्ही घेऊन जा म्हणे, रिझल्ट बघा म्हणे, जर व्यवस्थित वाटलं तर मग नंतर एकरा म्हणे. आता किती एकरला वापरलं सर तुम्ही? हे 4 एकरला वापरलं सर. 4 एकरला. आपलं टोटल तूर किती आहे? तूर अशी तर आपली भरपूर आहे सर. म्हणजे 15-20 एकर आहे आपलं. तर आपण 4 एकरला युज केलेला आहे. 4 एकरला युज केलं. तर आपण कसं आहे याचा रिझल्ट आणि आपण पहिले जे वापरतो त्याचा रिझल्ट बघावं म्हटलं सर. आता हे 4 एकर कसं आहे सर? एकदम व्यवस्थित आहे. आणि ते दुसरं 4 एकर जे आहे ते आपल्याला त्याचा रिझल्ट बरोबर नाही वाटलं, कारण की फुलं गळ वगैरे भरपूर झालेलं आहे. फुल भरपूर आहे. या प्रोडक्टचं शेंगा जसं आहे चांगलं, पण त्या प्रोडक्टच नाही असं आहे. त्या प्लॉट मध्ये असं नाही दिसत नाही सर. ब्रँचेस वगैरे आणि फुटवे जे आहे सर एकदम खालूनच आहे सर. आता ही जमीन जर बघितली. हो सर. जमीन पुन्हा हलकी आहे, एकदम साधी आहे, एकदम पांढरी आहे, एकदम पांढरी जमीन आहे, हलकी जमीन आहे, मुरमाड आहे खालून. हो सर. सर आता दरवर्षी जे तुरीचं पीक राहते, हो सर, तर त्या पिकामध्ये आणि ह्या पिकामध्ये सांगण्यासारखा फरक काय वाटते? फरक म्हणजे सर हा औषधी जे वापरलेला आहे नायट्रोकिंग आणि ब्लूम पावडर, तर याचं जे आहे सर रिझल्ट एवढा आहे की उत्पादनात वाढ होऊ शकते सर. धुळीचा काही परिणाम वगैरे झाला सर ह्या प्लॉटला? या प्रोडक्टनं काहीच प्रॉब्लेम नाही सर. नाही झाला? गळ वगैरे तेवढं झालेलं नाही. इथं रोग काही सर, आळी वगैरे? आळी वगैरे तेवढे नाही सर म्हणा. एक तर राहते सर आता. पण त्या प्लॉटच्या तुलनेमध्ये त्याचं तर म्हणजे आळी वगैरे खाल्लेली आहे. आणि पण धुळीचं वातावरण बी सूट होईन म्हणजे या प्रोडक्टनं सर एकदम व्यवस्थित. म्हणजे फुलगळ वगैरे नाही. आता रेग्युलर जे फुल लागते, शेंगा लागतात, एक फाटा धरून थोडस दाखवा मला ह्याच्या म्हणजे शेवटपासून. आता आपले जे शेंगा आहे सर इथून इकडे येते सर रेग्युलर मध्ये. रेग्युलर मध्ये झाडच आहे सर. फक्त एक झाड आहे. त्याचे फुटवा आणि त्याला पूर्ण असे फुटवे आहेत सर पूर्ण. हे नायट्रोकिंग मुळे हे शेवटपर्यंत फुटवे गेलेले आहेत. अच्छा. आणि पुन्हा जवळपास एका झाडात जर फुटवे जर मोजले ना तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फुटवे आहेत सर. 14 फुटवे. आणि पुन्हा फुटवे आहेत सर. आता फुटवे पण आहेत. याला पुन्हा 4-5 फुटवे. सर एका फाट्याला अंदाजे कमीत कमी शेंग किती असेल? शेंग अंदाजे म्हणलं तर साधारण 30-40 तर असतील. 30-40 आहे. आता तुम्ही जिथं हात धरलाय तिथून थोडस वर दाखवा मला पुढं, म्हणजे एकदम बुडापासून त्याला शेंगा वगैरे येतात. तर हे असं राहत नाही. एका घडामध्ये शेंगा किती आहेत सर? 5-6 आहेत. चालतंय. एका घडाला अजून सर हे जे आहे ना सर याला फुलं आहेत ना सर. म्हणजे फुलं नवीन पण येणं चालूच आहे. नवीन फुलं चालू आहे, याला कळ्या चालू आहे सर. हे आपण जे आहे समजा जे शेंग धरलेले ते मोजलेले आहे. अजून याचे जे आहे या फुलाचे ते अजून शेंगात रूपांतर व्हायचं बाकी, रूपांतर पूर्ण बाकीच आहे सर अजून. चालेल. एका जागेवर बघा 5-5 आहेत. हो 5 शेंगा एका जागेवर. चालतंय सर. ह्याचा वापर करून समाधान आहे ना? एकदम व्यवस्थित आहे सर. चालतंय. धन्यवाद सर. हो ठीक आहे.